फुलंब्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना सरकारच्या फसव्या घोषणाबाजी विरोधात निवेदन देण्यात आले असून क्या हुआ तेरा वादा म्हणत घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ पवार आणि तालुका प्रमुख सोमीनाथ करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये देणार, 7/12 कोरा करणार, लाडक्या बहिणींना 1500 ते 2100 रुपये देणार, 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील SGST अनुदानाच्या स्वरूपात परत करणार, तसेच 1 रुपयात पीक विमा, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देणार, अन्नदाता बनेल ऊर्जादाता, शेतीला 24 तास वीज देणार, शेतमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खतांच्या किमती नियंत्रित ठेवू, हर घर जल हर घर छत, मराठवाडा वॉटर ग्रिड केंद्राकडून मान्यता घेऊ अशा अनेक घोषणा निवडणुकीच्या वेळी सरकारकडून देण्यात आल्या होत्या। मात्र निवडणूक झाल्यानंतर या सर्व घोषणांच्या तिन्ही राजकीय पक्षांना विसर पडला असून त्यांना जाग करण्यासाठी हे निवेदन देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं असून यावेळी उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ पवार यांनी MCN न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। सर्व महाराष्ट्रामध्ये आदरणीय सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने जो मागच्या सरकारने जे आपल्याला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून 15,000 रुपये देणार, त्यानंतर लाडक्या बहिणीला 1500 ते 2100 रुपये देणार, 45,000 गावामध्ये पाणंद रस्ते बांधणार, शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या स्तरातील GST अनुदान स्वरूपात 1 रुपयात पीक विमा देणार, त्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देणार, त्यानंतर शेतमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खताचे किमती नियंत्रण ठेवू आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करणार। ही सगळ्यात मोठी भूलतापा देऊन हे शासन या सत्तेवर बसलं आणि सर्व एकही 10 जे आश्वासन दिले होते त्यात एकही पाळलं नाही। त्या उद्देशाने आम्ही सर्वजण शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शासनाच्या विरोधात हे आंदोलन करत आहोत आणि इथून पुढे याच्यातला एकही जर आमची मागणी मान्य झाली नाही, इथून पुढे आम्ही तीव्र अशा पद्धतीने शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार। बस एवढं शासनाला आमच्या शिवसेनेच्या वतीने सांगतो की आमची मागणी। यावेळी अयूब पटेल, युवा शहर प्रमुख राधाकिशन कोलते, श्रीराम म्हस्के, गोविंद लहाने, प्रदीप गाडेकर, कैलास जाधव, उमेश दुलोंडे, शहर प्रमुख प्रवीण एखंडे, गणेश जाधव, अप्पाराम कापरे, समाधान तुपे, योगेश शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।